हे आहेत गोंडे आणि हे स्टुडंट मी केलेले. तर हे जे आहे ना, ह्याची खास तुम्हाला एक मेथड सांगेल. ज्यावेळेस स्टुडंटनी हे केलेलं असतात पण यांना ना कस्टमरचे जे प्राइस असतात ते डिसाईड करायला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी ना मी एक छान अशी मेथड काढली. आता हा गोंडा आहे, डबल लेअरचा आहे आणि त्यात मणी. त्यामुळं मुलींना असा प्रश्न पडतोय की याची प्राइस किती घ्यायची आणि ती लक्षातही राहत नाही, कारण मी 20 ते 25 प्रकारचे गोंडे शिकवले इकडे. मग त्यावेळेस काय होतं, मुलींना कन्फ्युज होते की किती गोंड्यांची प्राइस सांगितलेली. आणि त्यासाठी मी एक मस्त टेक्निक शोधून काढला की हा जो पुट्टा आहे तो फॉलचा, असं पाठीमागं फॉल आहे, हे चित्र आहे आणि हा मोकळा आहे. मोकळ्या साईडला असा डेमो चिटकावून घ्यायचा. हा मी पिनानं टक केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आता मी प्राइस लिहिणार आहे. प्राइस लिहायची आणि हे फॉलचे कागद असतात रिकामे, त्याच्यामध्ये आपण हा घालायचा असा आणि ह्याला इकडून असं पिन मारून घ्यायची. म्हणजे कस्टमर आल्यानंतर आपल्याला हे डेमोही दाखवता येते आणि इझिली आपल्याला लक्षात येईल, त्याची प्राइस ठरवता येते किंवा प्राइस दाखवता येते, पटदिशी सुचतं. मग आपण कमी जास्त करू शकतो त्यात. ही खास मेथड